डॉक्टर हार्वर्ड गार्डनर यांचं नाव तुम्ही ऐकलंय की ज्यांना नोबेल प्राइज मिळालं यांच्या शोधासाठी, त्यांच्या शोधासाठी की मल्टिपल इंटेलिजन्सची किंवा फ्रेम्स ऑफ द माइंड ही थिअरी त्यांनी मांडली. की पूर्वी असं समजलं जायचं किंवा आत्ताही तुमच्या सगळ्यांच्या मनात असंच आहे की IQ चांगला म्हणजे सगळं चांगलं, आणि जो मार्क पाडतो, जो मुलगा परीक्षेत मार्क पाडतो तो हुशार. तर IQ किंवा बुद्धिमत्ता ही एक जिन्सी आहे आणि ती फक्त कमी किंवा जास्त असते. म्हणजे हा कमी बुद्धिमान आणि हा जास्त बुद्धिमान असं असतं, असं पूर्वी म्हटलं जात होतं. मग डॉक्टर हार्वर्ड गार्डनरनी जो शोध लावला तो असा लावला की बुद्धिमत्ता ही वेगवेगळ्या प्रकारची असते. म्हणजे कोणती तर गणिती किंवा तर्कशास्त्रीय बुद्धिमत्ता, ज्याला तुम्ही बुद्धिमत्ता म्हणता किंवा तुम्हाला ती बुद्धीच म्हणजे बुद्धिमत्ता असं वाटते. गणित आणि तर्कशास्त्र म्हणजे लॉजिक, ही मुलं परीक्षेत वगैरे व्यवस्थित मार्क पडतात, आई बाप खुश, मुलं खुश, असा प्रकार असतो. पण दुसऱ्या ज्या बाकीच्या बुद्धिमत्ता आहेत त्या कोणत्या तर भाषाविषयक बुद्धिमत्ता, सांगीतिक बुद्धिमत्ता, इंटरपर्सनल म्हणजे आंतरव्यक्ती संदर्भातली बुद्धिमत्ता, आध्यात्मिक बुद्धिमत्ता जी रामकृष्ण परमहंसांच्याकडे, विवेकानंदांच्याकडे भरपूर होती. कायनेस्थेटिक इंटेलिजन्स जो सचिन तेंडुलकरकडे किंवा खेळाडूंकडे असतो. फुटबॉल खेळाडूंचा IQ मोजला तर तो मतिमंदांचा IQ आला होता. पण ते ऑलिम्पिकमध्ये ते गोल्ड मेडल त्यांना मिळाले होतं ना. म्हणजे त्यांची कायनेस्थेटिक, आता सचिन तेंडुलकरला मार्क किती पडले हे कोण बघतंय, आणि लता मंगेशकर 6 महिने एका संस्कृत पाठशाळेत गेली नंतर शाळेतच गेली नाही, ती कोण विचारायला जातंय. तर प्रत्येकाला देवानं काहीतरी देऊन पाठवलंय, रिकाम्या हाताने कुणालाच पाठवलं नाहीये. मग ही सगळी जे बुद्धिमत्तेचे वेगवेगळे प्रकार आहेत, या 10 प्रकारच्या बुद्धिमत्ता आहेत. आणि आनंदाची गोष्ट म्हणजे त्या आपण आता शोधून काढू शकतो की तुमच्या मुलामध्ये कोणत्या प्रकारची बुद्धिमत्ता आहे. आता तुम्ही म्हणाल की हे शोधायचं कसं, तर एक म्हणजे निरीक्षण. आपल्या पालकांनी काय केलं तेव्हा कुठे हे सगळं होतं. आता आम्ही काढतो हे सगळं, IQ काढतो, लर्निंग स्टाईल काढतो, स्टडी स्किल्स, मल्टिपल इंटेलिजन्स, कुठली बुद्धिमत्ता, शालेय बुद्धिमत्ता म्हणजे शाळेत ज्या ह्या केल्या जातात त्यातली, भाषेतली किती, गणितातली किती, सगळं आम्ही आता काढतो. हे पूर्वी नव्हतं. मग पूर्वी तुम्ही लगेच मला म्हणाल म्हणजे प्रत्येक वेळेला काय बेळगावला धावू काय म्हणून, तर तसं नाही. एक म्हणजे तुम्ही मानसशास्त्राची मदत कठीण ज्यावेळी वाटेल त्यावेळेला घेऊ शकता, पण बाकी बाबतीत निरीक्षणाने शोधू शकता. निरीक्षणाने शोधा किंवा तुमच्या मुलांना सर्व प्रकारचे अनुभव द्या, सर्व प्रकारचे, म्हणजे त्याला सगळं देऊन बघा. त्याला चित्र काढायला शिकवा, चित्र काढायला द्या, त्याला मातीमधून काहीतरी खेळ करायला शिकवा, इतर काहीतरी करायला द्या. तुमच्या लक्षात येईल की हे मूल, आता मी जे नवीन पुस्तक लिहिते त्याच्यामध्ये हे कसं ओळखायचं हे सुद्धा त्याच्यामध्ये येईल, पण अजून ते पुस्तक बाहेर पडलं नाही, 1-3-4 महिन्यात बाहेर पडेल. तर हे सुद्धा आपल्याला शोधता येईल. म्हणजे तुम्ही सुद्धा शोधून काढू शकता की ते मूल सतत दाखवत असतं की मला बघ हे, मला ते पटकन ते शिकायला लागतं. आणि तुमच्या अनुभवातनं त्याला, एकंदर त्याला दिलेल्या अनुभवातनं, तुमच्या निरीक्षणातनं, नाही तर मानसशास्त्राची मदत घेऊन तुम्ही तुमच्या मुलामध्ये कोणत्या प्रकारची बुद्धिमत्ता जास्ती कार्यरत आहे, त्यातल्या 2 किंवा 3, 10 प्रकारच्या बुद्धिमत्तांपैकी 2 किंवा 3 बुद्धिमत्ता जास्ती प्रगल्भ असतात प्रत्येक माणसाच्या डोक्यात, आणि त्याप्रमाणे तो काम करत असतो. लक्षात आलं. तर हे कोणतं आहे नेमकं की एखादा माणूस कम्प्युटरचा इंजिनियर आहे म्हणजे त्याचं लॉजिकल बुद्धिमत्ता चांगली आहे आणि तो त्याच्यावर पुस्तक छान लिहितो, तर त्याचा एक्सप्रेसिव्ह इंटेलिजन्स पण चांगला आहे. लक्षात आलं. म्हणजे हे कॉम्बिनेशन असेल तर तो त्याच्यात मोठा होईल. आता तुमचं काम एवढंच की मुलाच्या प्रत्येक बुद्धिमत्तेला ती शोधून काढायची आणि त्याला खतपाणी काढायचं. उगीच ऑलराऊंडर तिचे ध्यास नको. म्हणजे हा क्लास तो क्लास कशासाठी, त्याला
नेमकं काय जमतंय ते शोधून काढण्यापुरते अनुभव त्याला द्या, आणि नंतर मग मात्र त्याच्यासाठी नुसता क्लास नको, त्याच्यासाठी नंतर तुम्हाला पहिल्यांदा एक हे दिल्यानंतर, प्राथमिक ज्ञान दिल्यानंतर, ते मगाशी जे सांगितलं शिकागो युनिव्हर्सिटीतला प्रयोग, तर प्राथमिक ज्ञान, त्याच्यानंतर त्याला त्याच्यातलं अधिक ज्ञान देण्यासाठी गुरुची गरज असते, तेव्हा त्याच्यासाठी मग गुरु शोधावा लागतो. तो या पालकांनी शोधला होता. आणि ज्या ज्या वेळेला ते मूल हिरमुसलं, म्हणजे पोहण्याच्या शर्यतीत तो भाग घ्यायचा, तर तो लहान होता, तर त्यांना जेव्हा नुकताच तो पुढच्या ग्रुपमध्ये गेला, ती मुलं मोठी होती आणि हा नुकताच त्या ग्रुपमध्ये गेल्यामुळं तो हरायला लागला आणि तो नर्वस झाला. मग त्याला मला पोहायचंच नाही म्हणून सांगायला लागला. आता मला पोहायचं नाही म्हणून तर वडिलांनी त्याला एकच सांगितलं की नाही, तू पोहायचं बंद कर, मी तुझ्यावर अजिबातच कंपल्शन करणार नाही, तुला नाही ना करायचंय तर मी नाही कंपल्शन करणार, पण एकदा जिंकून दाखव आणि मग सोडून दे. आता पोरावर टेन्शन नव्हतं, जिंकण्याचं टेन्शन नव्हतं, आणि मग आता फक्त मला एकदा जिंकून दाखवायचं आणि मग सोडायचं, आणि त्या ध्यासानं त्यानं हे केलं. हळूहळू तो थोडा विकसित झाला आणि मग तो जिंकतच गेला आणि शेवटी तो ऑलिम्पिकमध्ये चमकला. लक्षात घ्या, जेव्हा मुलं हिरमुसतात तेव्हा त्यांना आधार देणारं तुमच्याशिवाय कोणी नसतं, आणि मुलं हिरमुसतात, त्यांना त्रास होत असतो. कुठल्याही जगातल्या मुलाला वाटत नसतं की मला ओरडावं, आई वडिलांनी हे करावं, ते बिचारं तुमच्याकडनं 4 कौतुकाचे शब्द मिळण्यासाठी धडधड मागत असतं, धडपडत असतं की मला कोणीतरी चांगलं म्हणावं, आणि त्याला वाटत नसतं नापास व्हावं, कमी मार्क पडावे, पण त्याला ते कळत नसतं. मग ते कळत नसतं तर ते कसं, त्याला मदत करायला हवी ना. तर पहिली गोष्ट त्याला मदत करा, शिवाय चांगलं रोल मॉडेल द्या. मुलाला किती वाईट वाटत असतं सांगते, आणि ही तुमच्याशी बोलते ना, ती डॉक्टर आहे, सायकोलॉजिस्ट आहे, लेखिका आहे, सगळं विसरून जा. तुमच्याशी 3 मुलांची एक आई बोलते, एवढं लक्षात घ्या. 3 मुलांची एक आई बोलते, त्यामुळं तो जो अनुभव आहे तो जास्ती महत्वाचा आहे. माझ्या मुलीला अटल बिहारी वाजपेयींच्या हस्ते ती 9वीत होती आणि तिला ऑल इंडिया बेस्ट कॅडेटचं गोल्ड मेडल मिळालं, आणि हे आम्ही पाहत होतो, आणि तिनं असा सलाम केला आणि अटल बिहारीने तिला सलाम केला वगैरे. आता ते सगळं, ती 9वीत होती त्यावेळेला, तिला BLCचं गोल्ड मेडल पण मिळालं होतं. तिनं आतापर्यंत भारताला स्वातंत्र्य मिळाल्यास तिच्या आधी आणि नंतर कुणीही 2 एका वर्षातली गोल्ड मेडल्स मिळवलेली नाहीत. आता तीच ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये FRCM करते ती मुलगी, आणि ती डिग्री घेणारी ती पहिली मुलगी आहे भारतातली. इमर्जन्सी मेडिसिन मध्ये ती सुपर स्पेशलायझेशन करते. आता लक्षात घ्या की तीच मुलगी, तिचं म्हणजे तो समारंभ चालू होता आणि ती 9वीत होती आणि मुलगा माझा 4 वर्षाचा होता. म्हणजे त्याच्या आधी मध्ये एक मुलगा, 2 मुली आणि एक मुलगा आहे, तर मध्ये आणि एक मुलगी. मग हा मुलगा फक्त 4 वर्षाचा होता. तर तो, मी अक्षरशः सोफ्यावर बसले होते आणि अशी मी उडत होते. आता मी आई म्हणून मला आनंद झाला होता आणि मी अक्षरशः अशी नाचत होते सोफ्यात बसल्या बसल्या. तर हा आला जवळ, माझा हात असा त्याच्या खांद्यावर घातला आणि मला म्हणाला, आई मी तुला आवडतो ना? तर म्हटलं, आवडतोस की? नाही, असं काहीच केलं नाही की. लक्षात आलं? असं काहीच केलं नाही. म्हणजे त्याला इतकं दुःख होत होतं. म्हणजे मग त्याला मला समजावं लागलं की बाळा, तू माझा आहेस म्हणून मला तू आवडतोस. तू माझं प्रेम मिळवण्यासाठी तू काही असं करण्याची गरज नाही. तू जसा आहेस तसा मला आवडतोस आणि तुला जे देवानं दिलंय त्याच्यात तू विकसित हो, मग तू मला जास्ती आवडशील. हे त्यांना त्यांच्या भाषेत पटवून देण्याची गरज असते. आणि माझ्या लक्षात की 4-5 वर्षाच्या मुलाला काय वाटू शकतं. आता दुसरं सांगते, तर त्या मुलांवर तुम्ही त्यांना काही आणि त्याचं असं गडबड, टेन्शन वगैरे काही करून घेऊ नका. तुम्ही आपल्याला एक कॉम्बिनेशन शोधून काढायचं नाही, त्याच्यात विकास करायचा आहे. तर ते अगदी इतक्या आयाला गडबड झालेली असते की हा क्लास तो क्लास हे करून, अरे बापरे पटकन त्याला ह्या क्लासला घालूया, त्या शेजारणीनं 3 क्लासला घातलंय, हे असलं काही करायची गरज नाही. प्रत्येक माणूस वेगळा असतो. ही जी मोठी मुलगी आहे, हिला ड्रॉइंग मध्ये
6 वर्षाची असताना 25,000 मुलं सकाळ पेपर जे स्पर्धा घेतात त्याच्यात पहिलं बक्षीस मिळालं. आणि तिच्याबरोबर मी गेले होते तर 25 वर्षाच्या वरचा, म्हणजे तेव्हा ती 6 वर्षाची होती तेव्हा मी पण लहान होते. तर तो जो गट होता त्याच्यात बसल्या बसल्या काय करायचं म्हणून मी ब्रश सुद्धा नव्हते, मी सामान पण घेऊन गेले नव्हते, पण तिला घेऊन बसले होते म्हणून मी सुद्धा एक चित्र काढलं तर माझा 3रा नंबर आला, तिचा पहिला आला. मी अक्षरशः बोटाने असे हे काढून एक चित्र तयार केलं. म्हणजे कदाचित माझ्यातले जीन्स त्यांच्या दोघीत त्या दोघीत आले. त्यांना सगळं नृत्य, कला, अभिनय, भरतनाट्यम करतात, ती नेपाळला वगैरे जाऊन करून आले, म्हणजे हे सगळं त्यांना आवडत होतं. लक्षात घ्या, माझीच 3 मुलं हे त्यांना आवडत होतं. आणि माझ्या मुलाला ड्रॉइंगचा गंध नाही. गंध नाही म्हणजे किती नाही की 4थी पर्यंत टुलिप, नंतर ते सीन काढतो की आपण एक घर 3 डोंगर असली 4 चित्र शिकवली ती 4थी पर्यंत कसं बसं वाटलं. त्याच्यानंतर ती टीचर सांगायला लागली की तू 30 चित्र काढतोस. तर आता काय, शेवटी मला 7वीत तर शाळा बदलायला लागली कारण ह्याला ड्रॉइंग येईना. एक दिवस मला म्हणाला पट्टी दे ते कुत्र्याचे पाय नीट काढतो. म्हणजे काय प्रगाढ त्या ड्रॉइंग बद्दल. आता लक्षात घ्या की त्याला ते येत नव्हतं. 2 मुलींना अभिनय आणि ह्या सगळ्याची आवड असल्यामुळे फॅन्सी ड्रेस आणि काहीतरी नृत्य ज्याच्यात सगळ्यांना म्हणजे आई वडिलांना जे जे करावंसं वाटतं ते मलाही त्यावेळेला वाटत होतं. तर ते सगळं मी त्यांना करायला लावायची आणि आम्ही बक्षीस घेऊनच यायचो. म्हणजे आम्ही गेलो की बायका लगेच फुणफुणायला लागायच्या की काही नाही आता बक्षीस हिलाच, म्हणजे मला म्हणजे माझ्या मुलांना मिळणं, मुलींना. आता हे सगळं करून मला सवय झालेली. तर धाकटी मुलगी आणि मुलगा ह्याच्यात 6 वर्षाचं अंतर आहे. मोठी मुलगी आणि मुलगा ह्याच्यात 9 वर्षाचं अंतर आहे. लक्षात घ्या, अंतर पण मध्ये जास्ती आहे. मध्ये आम्ही हॉस्पिटल केलं त्यामुळे तो मुलगा उशिरा झाला. तर जाऊ दे. आता त्या मुलींचं सगळं करून आणि त्याच्यात अगदी एस्टॅब्लिश झालेल्या होत्या. म्हणजे कुठलीही स्पर्धा असली की बक्षीस, अशी पोत्याने बक्षीस घरात. आणि ह्याला मी एकदा शिवाजी, आता मला त्याचीच सवय झालेली, त्यात मुलींना वाढवून सवय. तर मुलगी आणि मुलगा ह्याच्यात काहीतरी फरक असतो पुन्हा. हा पण आपण फरक करायचा नाही त्यांना मान देण्याच्या बाबतीत, पण मुळात मुलगा आणि मुलगी यांच्या जीन्समध्ये फरक आहे ना. तर एकंदर हे सगळे प्रकार मुलींना जास्ती जमतात. पण मला सवय झाली तर मी त्याच नादात होते. एक लक्षात घ्या की मी पण तुमच्यासारखीच साधी आई आहे, आधी नंतर पुस्तक लिहिलं असं बघा. तर मला वाटायचं की ह्याचा पण फॅन्सी ड्रेस करावा. तर मिळाला एकदा नागरिक छान होतं, शिवाजी सारखा दिसायचा, त्याला फॅन्सी ड्रेस केला शिवाजीचा, शिवलिंग केलं, हे सगळं हर हर महादेव, त्याच्यावर धार सोडायची रक्ताची वगैरे सगळं त्याला शिकवलं. हा वरती गेला, ते जाईपर्यंत ती पेंगुळला होता. वरती गेला, त्याला शिवलिंग, एकदा कृष्ण आणि एकदा शिवाजी, एवढं 2 कसं बसं केलं. त्यानंतर मी पुन्हा भानगडीत पडले नाही कारण मला त्याची अक्कल लक्षात आली. आता लक्षात घ्या, तुम्ही म्हणाल त्याला ड्रॉइंग येत नाही, त्याला हे येत नाही, म्हणजे तो काय मतिमंद आहे का? तर तो मतिमंद नव्हता. या 2 मुलींपेक्षा त्याचा IQ चांगला होता. पण त्या क्षणाला त्याला काहीच जमत नाहीये असं वाटण्यासारखी परिस्थिती होती. मुलं जास्ती असण्याचा हा फायदा की असं असू शकतं हे आधी मला कळलं. एकच पोरगं असलं की लगेच आईला फ्रस्ट्रेशन येतं, तिची भाजी जळते. तर आधी मला कळलं. आता हे सगळं मी माझा कमीपणा सांगते, मोठेपणाने. मग मला कळलं की याला यातलं काहीच येत नाही. मग मला पण जरासं, तर एक दिवस ह्याला म्हटलं बघा त्याला ड्रॉइंग मध्ये C मिळाली. हे म्हणाले माझा मुलगा आणि त्याला C कशी मिळाली, त्याला D मिळायला पाहिजे होती. मग माझ्या लक्षात आलं की काय भानगड झाली. आता हे लक्षात आल्यानंतर मग मी काय केलं, तर मी त्याला काय येत नाही हे मला कळलं होतं. मी शोधून काढलं की तो माझा पोरगा आहे ना, तो माझा काय कलिजा आहे, माझा प्राण आहे. तर मी त्याच्यात काय नाही, मला पण वाईट वाटलं की मी काय हे नाहीये. तर मलाही वाईट वाटलं की ह्याला हे कसं येत नाही, ते कसं जमत नाही, म्हणून थोडंसं टेन्शन आलं होतं. आणि मग ह्याचं काय, तर
मी शोधून काढलं की ह्याला काय येतंय, तसं आपण आधी शोधून काढायचं की दिसताना. हे बघा, राईट ब्रेन डॉमिनंट, लेफ्ट ब्रेन डॉमिनंट म्हणून लेफ्ट ब्रेन वाली पोरं असतात की नाही, ती शाळा कॉलेजात चमकतात. राईट ब्रेन वाली पोरं शाळा कॉलेजात त्यांना म्हणजे मार्क मिळवण्याच्या बाबतीत ती कमी ठरतात, म्हणजे ती कमी नसतात. आपल्या सगळ्या शास्त्रज्ञांना शाळेबाहेर काढलेलं होतं. लक्षात येते? एडिसन घ्या, आईन्स्टाईन घ्या, सगळ्यांना शाळेतनं बाहेर काढलेलं होतं. म्हणजे ह्या माणसानेच शोध लावले, त्यांच्यामध्ये क्रिएटिव्हिटी होती. आणि मगाशी म्हटलं तसं प्रत्येक समस्येमध्ये क्रिएटिव्हिटी दाखवणं म्हणजे काही असेल, मतिमंद का असे ना पोरग, तर त्याला मी काय करेन आणि त्याला वरती उचलेन, याच्यामध्ये क्रिएटिव्हिटी आहे. क्रिएटिव्हिटी काय कला वस्तू आणि वॉलपीस बनवण्यात आणि हे बनवण्यात क्रिएटिव्हिटी नसते. फक्त कला नाही, जगण्याच्या कलेमध्ये क्रिएटिव्हिटी असते. प्रत्येक बाबतीत क्रिएटिव्हिटी. ही समस्या मी कशी सोडवीन ह्याच्यात क्रिएटिव्हिटी आहे. आता माझ्या मुलाची मी समस्या कशी सोडवेन की त्याला तर नेहमीच काय ते येतच नाहीये, तर माझ्या लक्षात आलं की ह्याला काय येत आहे, तर तुमच्या मुलाला मध्ये नाही काय, ह्याच्यापेक्षा आहे काय हे शोधून काढा. आणि आम्ही मगाशी सांगितलं की आहे काय एक पुरतं मोठं होण्यासाठी एक. तर माझ्या लक्षात आलं की तो चड्डीची शुद्ध नव्हती त्या वयापासून, म्हणजे 3 वर्षापासून तो कम्प्युटर मशी खेळायचा. म्हणजे मला आठवते की त्याला मारून बाजूला काढावं लागायचं. त्याची उंची पुरत नव्हती. ते पूर्वी आत्ताचे नव्हते, म्हणजे त्याच्या वेळेला ते कीबोर्ड असायचा चक्क, आणि तो असा हात वर करून हे करून, खाली चड्डी नसली तरी त्याला मी फोटो सुद्धा काढला होता, म्हणजे तर तो ते करायचा. आणि त्याच्यामध्ये त्याला गती होती. तर 6व्या वर्षी मी त्याला MSCIT ला बसवला आणि तो पास झाला होता. 6व्या वर्षी त्याला असा उचलून ठेवला होता खुर्चीवर, आणि त्याला पहिला आला तो त्या परीक्षा वेळेला. सगळ्या सरकारी अधिकाऱ्यांना ते कंपल्सरी केलं होतं, तर त्याच्यात तो पहिला आला. म्हणजे ते त्याला कुणी शिकवलं नाही, त्याला चेस कुणी शिकवलं नाही, म्हणजे बुद्धिबळ कुणी शिकवलं नाही. घरात कोणी खेळत, म्हणजे मी किंवा हे खेळत वेळ कुठे हे सगळं करायला, तर चेस बोर्ड नव्हता तरी तो ते शिकला. म्हणजे देवाने त्याला तो इंटेलिजन्स देऊन पाठवलेला, होता लॉजिकल इंटेलिजन्स. आणि तो कराटेचा ब्लॅक बेल्ट झाला. म्हणजे तो 6 फूट 4 इंच वगैरे उंच आहे, आणि ते सगळं त्याला पटापट आलं. म्हणजे म्हणून त्याने ते हात केले, म्हणजे कुणाचं तरी बघून केलं नव्हतं. म्हणजे झाला शिवाजी, हर हर महादेवच्या ऐवजी कराटेचे हात ते कुणी शिकवले, मी नाही शिकवले, मला कुठे येत आहे. तर कुणाचं तरी बघून ते काय ते करून आला तिथे. मग माझ्या लक्षात आलं की हे ह्याला येत आहे, म्हणजे ती बुद्धिमत्ता त्याच्यात आहे किंवा लॉजिकल इंटेलिजन्स आहे, जो कम्प्युटरला किंवा बुद्धिबळाला गरजेचं आहे. त्याला न काय येईना बाकीचं. त्या एवढ्यावर सुद्धा तो आत्ता त्यानं कॉलेजमध्ये तो चॅम्पियन आहे बुद्धिबळाचं. 4 वर्ष त्यानं काय ते हे जिंकून आणलं युनिव्हर्सिटीला. तुमच्या लक्षात येत आहे का? पण आपल्याला काय वाटतं की हे ह्याला जमत नाही किंवा शाळेतल्या ह्याच्यामध्ये त्याला मार्क पडत नाहीत म्हणून तो कमी किंवा वाईट. तर तुमचं मूल नेमकं त्याच्यामध्ये काय नाही यापेक्षा काय आहे हे शोधून काढा. तर असतील किंवा मुलं दाखवत पण असतील, सुप्त असले तरी शोधून काढायला हवं. त्यासाठी त्यांना वेगवेगळ्या जीवनानुभवांना सामोरं जायला शिकवा की मूल नेमकं खेळणी दिली तर ते काय करतं. हा, हे मी मगाशी सांगितलं की वेगवेगळ्या गोष्टींना, जीवनानुभवांना त्याला सामोरं जायला द्या. वेगवेगळ्या गोष्टीतून तो जाऊ दे आणि त्याच्यातून शोधून काढा. मी तुम्हाला आणखीन उदाहरण देते की ते प्रत्येक मूल हे दाखवत असतं, ते दाखवत असतं. त्याला ती दाखवण्याची क्षमता, शिक्षकांना विचारा आणि काहीतरी करा, पण ते शोधून करण्याचा प्रयत्न करा. आणि तो टॅलेंट एकदा तुम्ही शोधलात की तो वाढवायचा. किती सोपं आहे बघा. सगळे अनुभव द्यायचे, शोधून काढायचं आणि त्याच्यामध्ये त्याला उचलण्याचा प्रयत्न करायचा. बमो पुरंदरेंची गोष्ट सांगतात की राईट ब्रेन डॉमिनंट जी मुलं असतात, म्हणजे उजवा मेंदू हा सृजनशीलतेचा आहे, तर ही मुलं परीक्षेत जरी, आता बमो पुरंदरे गणितामध्ये 3 वेळेला नापास झाले. म्हणजे त्यांच्या शेवटी शिक्षकांनी म्हणे सांगितलं तू पास झालास तर मी सत्यनारायण घालीन. आणि इतकी त्यांची, पण हे बघा ती बुद्धिमत्ता त्यांच्याकडे नव्हती. पण
इतिहासातल्या सनावळ्या, म्हणजे ते स्वतःच म्हणतात की हे न उलगडणारं कोड आहे, की इतिहासातल्या सनावळ्या मात्र माझ्या कशा लक्षात राहायच्या. त्यांना एक्सप्रेसिव्ह इंटेलिजन्स त्यांचा चांगला होता, गड किल्ले इतिहास यांची त्यांना आवड होती. आणि तेवढं त्यांना पुरलं ना मोठं व्हायला. तर आपल्या मुलामध्ये काय आहे हे शोधून काढण्याचा प्रयत्न करा. दुसरी गोष्ट, अभ्यासाचे तंत्रमंत्र, आपण त्याच्यावर सुद्धा कार्यशाळा घेणार आहे, ती मुलांसाठी आहे. पण अभ्यासाचे तंत्रमंत्र हल्ली जी मेमरी टेक्निक, स्टडी टेक्निक्स आहेत, तर तिची लर्निंग स्टाईल वेगळी होती. अशीच कराडची एक मुलगी होती, ती सुद्धा 12वी पर्यंत कसं बसं झालं, पण पुढे ज्या वेळेला अभ्यास वाढतो पूर्ण 12 विषयात, म्हणजे 6 इंजिनिअरिंगच्या दोन्ही सेमला पूर्ण नापास झाली होती. तर तिची लर्निंग स्टाईल शोधावी लागली आणि ती लर्निंग स्टाईल वेगळी होती म्हणून ती शिकत नव्हती. तर हे सगळं हल्ली शोधता येतं. त्यांना मेमरी टेक्निक्स, स्टडी टेक्निक्स, म्हणजे आपण 25-25 वर्ष अभ्यास करतो पण अभ्यास कसा करायचा ह्याचा अभ्यास करत नाही. हे आपल्या वेळेला ठीक होतं. खरंच सांगते की हे सगळं आम्ही करतो हे काही आम्हाला कुणी शिकवलं नाही, पण आमच्यावर कुठलं कंपल्शन पण नव्हतं. माझ्या पिढीला तरी कंपल्शन नव्हतं म्हणूनच कदाचित सगळं नीट झालं. उदाहरण द्यायचं झालं तर मी ज्या वेळेला लहान होते ना, तर मी सगळ्यात मोठी मुलगी आणि मलाच माझी 5 भावंड आणि एकंदर घरातली 25 भावंड माझ्या खाली. त्यामुळे मी 6 वर्षापासून मोठीच आहे ताई. तर आई नेहमी म्हणायची, ही म्हणे वाचत बसली ना तर चोर येऊन घर धुवून गेला तरी कळणार नाही. म्हणजे ते वाचणं हे माझा स्थायी भाव होता. वाचत बसणं किंवा भाषेचं हे करणं हे मला त्यावेळेला जमत होतं. ते कुणी त्याच्यावर बंदी सुद्धा घातली नव्हती किंवा काहीच केलं नव्हतं. ते जे काही उद्योग चालायचे ते आत्ता तसं होत नाही. आई बाप मुलांवर ट्युशन्स आणि यामध्ये इतकी ते अडकून ठेवलेली असतात, त्यांना अडकवून, की त्यांना जे आतलं आहे ते सापडायला त्यांना वेळच मिळत नाही. तर तो वेळ त्यांना द्या. तर प्रत्येक मूल दाखवत असतं लर्निंग स्टाईल, स्टडी स्किल्स. आपल्या वेळेला स्टडी स्किल्स वगैरे एवढं कोणी शिकवत नव्हतं, पण आता जो स्पर्धेचा जमाना आहे याच्यात तुम्ही मुलांना हे सगळं शिकवणं गरजेचं आहे. आणि त्यांना येत नसलं तर तुम्ही शिका, कारण तुमच्यामध्ये ती परिपक्वता असते, मॅच्युरिटी असते आणि तुम्ही सहज शिकू शकता. तुम्हाला जमत नसलं तर दुसऱ्याला सांगून शिकवून घ्या. म्हणजे अभ्यासाचे तंत्रमंत्र, परीक्षेचे तंत्रमंत्र हे शिकवण्याची गरज आहे. आणि हे प्रशिक्षण दिल्याशिवाय जर मुलाला तुम्ही ड्रायव्हिंग न शिकवता गाडी चालवायला सांगाल तर तो ऍक्सिडेंट होणारच ना. तसे ऍक्सिडेंट होतात. तर वयाप्रमाणे बदलणारी त्यांची मानसिकता लक्षात घ्या. त्यांचा इगो जपा. 4 चौघांच्या समोर आपण त्यांना वाटेल तसं बोलतो, आपल्याला चालतं का? मग मुलांना कसं, त्यांचा 11 वर्षानंतर इगो डेव्हलप व्हायला लागतो. आणि जर तुम्ही त्यांना त्याच्यात ते जर मुलगा असेल आणि मोठी मुलगी असेल तर 11 वर्षाला साधारण त्यांना काही सांगितलेलं आवडत नाही, म्हणजे ती चक्क बंडखोर बनतात, त्याला माकड वयच म्हणतात. तर हे सगळं तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे की मुलांची मानसिकता काय, किंवा त्यांना कसं दूर ठेवायचं. आता टीव्ही समोरून, म्हणजे टीव्ही, तर टीव्हीला एक बटन सुद्धा असतं. तर मुलांना टीव्हीचा उपयोग ह्याच्यामध्ये पण क्रिएटिव्हिटी आहे बघा. तुम्ही माणसासारखं जगायला मुलांना शिकवा. मी मगाशी सांगितलं की 1.6% माणूस आहे. तो माणूस त्यावेळेला सगळ्यावर पसरतो. माकड सगळ्यावर पसरत चालले. आता जे तुमची धावपळ चालली आहे ना, ती माकडाची धावपळ, कट चेष्टा आहे, माकड चेष्टा. स्पर्धा, असुरक्षितता, ह्याच्यापेक्षा मी असलं, हे सगळे मरकट लीला आहेत. माणसानं काय माणसासारखं वागणं म्हणजे काय, की माझ्यामध्ये काय आहे ते शोधून काढणं आणि त्याचा विकास करणं. आणि त्या माणसानं, म्हणजे त्यातलं जे माणूस पण आहे त्याच्यातली जी क्रिएटिव्हिटी आहे, क्युरियासिटी आहे आणि कम्युनिकेशन, संवाद साधणं, हे जे आहे हे जेव्हा 100% होतं तेव्हा तो नरका नारायण होतो. मग मुलांना प्रत्येक समस्येच्या बाबतीत, म्हणजे ठीक आहे मला गणित येत नाही तर मी काय करू. मी इतक्या खेड्यातल्या शाळेत वाढले की 8वीला आम्हाला ABCD शिकवलं, 8वीत. आणि शिकवणारे ट्युशन वगैरे प्रकार, माझे वडील डॉक्टर आहेत पण म्हणजे असं काही हे नव्हतं, पण तिथे तसंच होतं. त्याला ते तरी काय करणार. तर त्यांनी मला एक पुस्तक आणून दिलं 5 रुपयाचं आणि मी अक्षरशः स्वतःच
म्हणजे ही माझी क्रिएटिव्हिटी होती, कारण मी राईट ब्रेन डॉमिनंट आहे. तर मुलं जर राईट ब्रेन डॉमिनंट नसतील तर त्यांना राईट ब्रेन डॉमिनंट बनवा, म्हणजे त्यांची क्रिएटिव्हिटी वाढेल. ते माणूसपणाचं द्योतक आहे की प्रत्येक बाबतीत क्रिएटिव्हिटी, की हे मला जमत नाहीये, मी ते कसं जमवी, ही सुद्धा क्रिएटिव्हिटी आहे. तर मी ABCD, A फॉर ॲपल असे A चे 5 शब्द, B चे 5 शब्द असं करत करत मी इंग्लिश शिकले आणि ते इतकं चांगलं नंतर शिकले की वयाच्या 22व्या वर्षी पहिलं पुस्तक मी इंग्रजीत लिहिलं. नंतर मी पूर्ण मराठी मीडियम मध्ये शिकलेली आहे. आता हे मला माझं सांगायचं नाहीये, मला येत नव्हतं त्याच्यावर मी मात करण्याचा प्रयत्न केला, किंवा जिथे जिथे ती आता जी मुलींनी माझ्या मेडल्स वगैरे मिळवली, तर ह्याच्यामध्ये सुद्धा त्यांना ती क्रिएटिव्हिटी शिकवलेली होती की हे तुला येत नाही तर ते कसं करायचं, तू करून बघ. कंपल्शन नव्हतं. तर तुमच्या मुलाला सुद्धा तुला गणित येत नाही ना, मग गणित मजेदार कसं करता येईल, तुला ठीक आहे, तुला भूगोल येत नाहीये किंवा तुला शरीरशास्त्र येत नाही, पण बघ तुझ्या दुकानं लक्षात राहतात ना, मग अनाटॉमी लक्षात राहायला, म्हणजे अनाटॉमी म्हणजे शरीरशास्त्र लक्षात राहायला काय हरकत आहे, त्याच्यामध्ये क्रिएटिव्हिटी. आणि त्या मुलांच्या बरोबर तुम्ही, हल्ली काय झालंय, मनगंगेचा प्रवाह मला तर वाटतं महापूर आलाय, आणि पालक काय करतात, प्रत्येकाला त्या महापुरात म्हणजे पाण्यामध्ये तर उतरावंच लागतं. तर काही मुलं अक्षरशः गटांगळ्या खातात, काही पालक सांगतात तो बघ तो कसा पुढे पोहतोय बघ तसा तू पोह, म्हणजे पाण्यात पडलं की पोहायला येईल, तसं शाळेत घातलं क्लासला घातलं की त्याला जमेलच, असं काही पालकांना वाटतं. ते पालक काठावर उभे राहून फक्त तो बघ कसा पोहतोय एवढंच सांगतात. काही मुलं गटांगळ्या खातात, काही मुलं मला जमत नाही म्हणून काठावर कोरडी ओलेत्यानं उभी असतात कुडकुडत, आणि पालक त्यांना पुन्हा झिकवतात. काही जण बुडून मरतात सुद्धा. म्हणजे बेळगावला एक 4थीतल्या मुलानं आत्महत्या केली, एका 6वीतल्या मुलानं स्वतःच्याच अपहरणाचं हे रचलं. ही खरी घडलेली गोष्ट आहे. 8वीतल्या ठाण्याच्या शर्मा नावाच्या मुलानं अभ्यासावरनं किटकिट करते म्हणून आईचाच खून केला. म्हणजे आणि नंतर त्याला विचारलं, तुम्ही पण पाहिलं असेल डॉक्टर आनंद नाडकर्णी वगैरे त्यात होते, म्हणजे ठाण्याला असतात ना ते, तर तू असं का केलंस, नाही उस समय दिमाग में सब नॉनसेन्स भरा हुआ था, अभी तो मुझे सबसे ज्यादा मम्मी की याद आ रही है, असं त्यानं सांगितलं. म्हणजे त्या क्षणाला त्याचा इमोशनल हायजॅक झाला, त्याला काय आईला मारायचं नव्हतं, त्या क्षणाला ते किटकिट करते त्याच्या डोक्यात चढलं. आणि नंतर पण तोपर्यंत आईचा जीव गेला होता. म्हणजे बोलणाऱ्यांना वाचवायला जाताना मरणारे पण आहेत आई वडील. तर खरं म्हणजे तुम्ही स्वतः पाण्यात उतरा. हल्ली काय 1 नाही तर 2 पोरं असतात. स्वतः पाण्यात उतरा. भोवरे कुठे आहेत, काय कुठे आहे शोधून काढा. आणि तुम्हाला कळत नसलं ना तर ह्या मनगंगेच्या काठावरती तीर्थक्षेत्र सुद्धा आहेत, किंवा काही ठिकाणी पट्टीचे पोहणारे असतात केंगे सरांसारखे, तर त्यांना जाऊन विचारा ना, त्यांना ट्रेनिंग देतील ते, म्हणजे तुमच्या मुलाने कसं पोहावं म्हणून. पण ह्या मनगंगेच्या प्रवाहात आनंदानं पोहता यायला पाहिजे, आणि त्याच्यासाठी प्रशिक्षणाची गरज आहे, आणि ते प्रशिक्षण मुलांना देण्याची गरज आहे. दुसरी गोष्ट मी सांगितलं की स्किल ट्रेनिंग, म्हणजे अभ्यासाचं सुद्धा स्किल ट्रेनिंग करण्याची गरज आहे. त्यानंतर आहार, जर मेंदू जो आपला आहे, तर मेंदूमध्ये गणित करणं ही एक बायोकेमिकल रिॲक्शन आहे. मेंदूमध्ये होणारी निबंध लिहिणं ही एक बायोकेमिकल रिॲक्शन आहे, लक्षात आलं. आणि कुठली रिॲक्शन, एक चहा करायचा आहे तर त्याच्यामध्ये चहापत्ती पाहिजे, दूध पाहिजे, साखर पाहिजे. साखर थोडी कमी असली तरी एक वेळ हरकत नाही, पण साखर हे एवढं तरी पाहिजे. साखर थोडी कमी सुद्धा चालेल, कदाचित बिनसाखरेचा, पण चहा बनण्यासाठी चहापत्ती तर पाहिजे. मग वेलची जायफळ असलं तर फारच उत्तम, नसलं तरी ठीक नाही, पण काही आवश्यक गोष्टी लागतात. तसं तुम्हाला जर गणित सोडवायचं तर काही म्हणजे काही जीवरासायनिक द्रव्यांची आवश्यकता आहे, आणि ती जर नसतील तर गणित येणार नाही, किंवा त्याच्या चुका व्हायला लागतील. तर मेंदूमध्ये जर कॅल्शियम आणि फ्लोरीन नसेल तर त्या मुलाच्या सिली मिस्टेक्स व्हायला लागतात, किंवा प्रोटीन्स नसतील तर कॉन्सन्ट्रेशन होत नाही, आणि म्हणून तो चुकायला लागतो, म्हणजे त्याला तो अभ्यासाला बसतच नाही.
सांगण्यासारखं भरपूर आहे, पण ह्या मुलाचं उदाहरण देते. एक मुलगा माझ्याकडे आला तर त्याचा 136 IQ होता, म्हणजे जिनियस. आणि ह्या मुलाला त्याचा IQ आणि त्याचा मार्क काही संबंध नाही, म्हणजे त्याला 10वीला 60% मार्क फक्त, ते काय हल्ली कोणी मिळवतो. नंतर 11वीला 40% आणि 12वीला 1 वर्ष घालवून 39%. आणि मग इंजिनिअरिंगला डोनेशन देऊन पण ऍडमिशन मिळाली नाही. मग गेला BScला. आता BScला गेल्यावर पार्ट 1ला गेल्यावर ऑक्टोबर-नोव्हेंबरचे दिवस होते, ते ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या दरम्यान आला होता. आणि तेव्हा सांगायला लागला, आता तर म्हणाला मला कॉलेजातच जावत नाही, मी जाणार नाही. मग बाप म्हणाला आता तू भटगिरी कर. आणि मग आई रडायला लागली, एकुलता एक कुलदीपक म्हणतात तसं. आणि आता काय करायचं. मग तो मुलगा माझ्याकडे, म्हणजे मग आमच्याकडे घेऊन आले आणि त्याचा IQ काढला तर तो 136 आला. म्हटलं म्हणजे मग आता शोधायचं होतं की IQ चांगला आहे तर मग ह्याला प्रॉब्लेम काय झाला. तर लक्षात आलं की त्याला ADHD आहे, अटेन्शन डेफिसिट हायपर ऍक्टिव्हिटी डिसऑर्डर, अडल्ट ADHD. तो लहानपणापासूनच होता पण तो लक्षात आला नाही, म्हणून ते मार्क कमी पडत होते. तो कॉन्सन्ट्रेटच करू शकत नव्हता. तर कॉन्सन्ट्रेट केलं नाही, अभ्यासच करता आला नाही तर काय मार्क कमी पडणार ना, कुठल्याही विषयात कमी पडतील. आणि याचं मुख्य कारण म्हणजे असा गबदूल झालेला होता, व्यायाम नाही काही नाही. प्रोटीन्सची जी गरज आहे ती जर सकाळच्या नाश्त्यामध्ये तुम्ही जर पुरेशी प्रोटीन्स दिली नाही तर कॉन्सन्ट्रेट मुलं करू शकत नाहीत आणि ती रेस्टलेस होतात. मग त्यांना कुठलाच अभ्यास जमत नाही किंवा मग ते कमी 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 होत जातं. आणि मग ह्या मुलाला ADHD इज अ ट्रीटेबल कंडिशन. मग ती ट्रीट केली. मी त्याला पुन्हा म्हणजे आयुष्यात, म्हणजे मी म्हटलं परीक्षेत नापास झालास तरी हरकत नाही, आयुष्यात नापास होता कामा नयेस. 1 वर्ष फुकट गेलं तरी हरकत नाही, आयुष्य फुकट जाता कामा नये. आणि मी त्याला पुन्हा CETला 12वीच्या बसायला लावलं. ते म्हटलं BSc वगैरे काय करू नको. आणि मी त्याला ट्रीटमेंट दिलेली असल्यामुळं त्यानं सगळं व्यवस्थित केलं आणि तो आता एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग करतोय आणि ही विल बी अ रिअली ग्रेट सायंटिस्ट. लक्षात आलं. हे करता येतं. दुसरा तुम्ही तारे जमी पे सिनेमा बघितला असेल तर तारे जमी पे सिनेमामध्ये आणि ADHD मध्ये प्रोटीनची कमतरता, प्रोटीन्स देणं गरजेचं आहे. ते जर दिलं नाही तर नुसत्या ह्याने काही उपयोग होणार नाही. म्हणजे मॅग्नेशियम कमी असेल तर परिस्थितीशी लढण्याची ताकद कमी होते. तर आहार महत्वाचा आहे. आता मॅकडोनाल्ड आणि वडापाव हे आपलं राष्ट्रीय खाद्य झालेलं आहे. काय जीवरासायनिक क्रिया होणार मेंदूत आणि काय पोरं उजेड पाडणार. तर पोरांनी उजेड पाडावा असं वाटत असेल तर त्यांच्या आहाराकडे लक्ष द्या. ओके. दुसरी गोष्ट, माझ्याकडे डिस्लेक्सिया किंवा लर्निंग डिसऑर्डर्स, जुळी मुलं, बेळगावातल्या सगळ्यात उत्तम शाळेतली ही जुळी मुलं होती. डिलेव्हरी होताना जो मुलगा पहिल्यांदा जन्माला आला त्याच्या डोक्यावर दाब पडला म्हणून हे झालं असावं असं आम्ही म्हणतो, म्हणजे असं म्हणावं लागेल. जुळ्या मुलातलं एक दोघे राम और श्याम अक्षरशः सारखे दिसायला, दोघेही 8वीत होते. एक मुलगा उत्तम म्हणजे त्याचा अगदी पहिल्या 5 नंबर आणि दुसरा मुलगा होता त्याला जोकर असा गोरा गोमटा देखणा मुलगा, त्याला तो मात्र त्याला जोकर म्हणायचे, त्याला काहीच यायचं नाही. म्हणजे सेंट पॉल शाळेत होतं त्यातली पीच्या पुढचं त्याला लिहायला आलं नव्हतं. तुमच्या शाळेचं नाव लिहि म्हटलं तर सेंट पॉलचं ST लिहिलं, पॉलचं P लिहिलं आणि पुढे न जमेना. आता 8वीतला मुलगा, आता जी शिक्षणाची ही आहे की पुढे ढकलत नेतात, नापास करायचं नाही, त्यानं हे घडलं असावं. आणि त्या माऊलीनं त्याला इतका बडवला नव्हता, म्हणजे तिला तर कळतच नव्हतं की हे पोरग हे करताय, दोघे सारखेच दिसतात, ह्याला काय येत नाही. तिला बडवून काळा निळा करून लाल करून माझ्याकडे मग घेऊन आले. आणि लक्षात आलं की त्याला डिस्लेक्सिया आहे, त्याला लिहिताच येत नव्हतं. 6% प्रमाण आहे डिस्लेक्सियाचं. तारे जमी पे सिनेमात जे दाखवलेलं आहे त्याचं प्रमाण 6% आहे. तुमच्या मुलाला म्हणजे रीडिंग, रायटिंग किंवा म्हणजे डिस्लेक्सिया, डिस्ग्राफिया, डिस्कॅल्क्यू म्हणजे गणितात
ज्याला गणित जमत नाही त्याला डिस्कॅल्क्युलिया म्हणतात. तर हे सगळे डिसऑर्डर्स तुमच्या मुलामध्ये असू शकतात, त्याला प्रॉब्लेम असू शकतो आणि त्याला काहीतरी रेमेडियल पाहिजे. जसं मी मगाशी म्हटलं की डॉक्टरकडे जाता काहीतरी हे झालं, त्या पोराला जमत नाही, त्याला धरून बडवून आपल्याकडे काय पद्धत आहे, एक तर अभ्यासाचे त्यास वाढवायचे, अभ्यास कर मेल्या म्हणून बसवायचं. दुसरी गोष्ट शंखपुष्पीच्या बाटल्या राजूच्या तोंडात रित्या करायच्या आणि नाहीतर त्याला ट्युशनला घालायचं. हे तीनच गोष्टी आपण करतो, हे सोडून आपण काही करत नाही. आपण त्याच्यामध्ये क्रिएटिव्हिटी दाखवायला पाहिजे की बाबा तुला का जमत नाही, का जमत नाही, तर आपल्याला ह्याच्याबद्दल काय काय करता येईल. एकदा पोरांना याची सवय झाली की कुठल्याही प्रॉब्लेमच्या बाबतीत ती क्रिएटिव्हिटी दाखवायला लागतात, तो कुठलाही जगातला प्रॉब्लेम असू दे. आता या मुलाच्या बाबतीत त्याला डिस्लेक्शिया होता, हे आधी शोधून काढावं लागलं की त्याला डिस्लेक्शिया आहे. मग तो शोधून काढल्यानंतर त्या शाळेमध्ये अशी काही वेगळी सोय नव्हती, पण मी त्याला, त्याचे वडील इनामदार होते, त्यांची गावाकडे शेती भीती होती, म्हटलं मी सर्टिफिकेट देते. अशा लर्निंग डिसऑर्डरसाठी गव्हर्नमेंटनं वेगळे कायदे कानून केले, त्यांना वेळ सुद्धा जास्त मिळतो, फक्त आपल्याला कसं त्यांना सर्टिफिकेट द्यावं लागतं, शोधून काढावं लागतं एकदा. आणि त्याच्यात काही वाईट वाटून घ्यायचं नाही. अभिषेक बच्चन आहे ना, त्याला डिस्लेक्शिया म्हणून त्याला स्वित्झर्लंडला ठेवला होता, पण मिळालीच ना ऐश्वर्या राय, तर कशाला चिंता करता. पण आधी शोधून काढायचं. मी म्हटलं तसं पहिल्यांदा शोधून काढा की स्वीकार, आधी नेऊन शोधून काढा, मग त्याचा स्वीकार करा. मग बदलता येते ते बदला, न बदलता येते त्याची भरपाई करा. किती सोपं आहे. मग त्याला काय केलं, त्याला खेड्यातल्या शाळेत घातलं, कारण ह्या शाळेनं कदाचित हे दिलं नसेल. सगळ्या गोष्टी कॅसेट्स आणि ह्याच्या म्हणजे ऑडिटरी त्याचं हे चांगलं होतं, हातानं काही लिहिता बिता येत नव्हतं, पण येत नव्हतं असातला भाग नाही, तर सगळं त्या माध्यमातून शिकवलं, व्हिज्युअल आणि ऑडिटरी. आणि त्याला 9वीतला मुलगा रायटर म्हणून घेऊन 10वीच्या परीक्षेला बसवलं आणि नंतर त्याला म्हटलं की तुझा इंटेलिजन्स, मल्टिपल इंटेलिजन्सची टेस्ट केली तर त्याच्यात निघालं की त्याला हे आहे, म्हणजे त्याचं अभिनय क्षमता, त्याला म्हणून जोकर जोकर म्हणायचे, कारण तो काहीतरी करून दाखवत असायचा. तो मुलगा नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाला मी त्याला पाठवला. तो आता TV मध्ये काम करतो आणि त्याचा जो भाऊ आहे तो आता इंजिनिअरिंग करतोय. हा त्याच्या आधी महिन्याला 50,000 कमवायला लागलाय, आत्ता कमावतोय. लक्षात आलं. तर जे जसं मूल आहे, एका मतिमंद मुलाला सुद्धा मी हे लॅमिनेशन, झेरॉक्स आणि स्पायरल बाइंडिंगचं हे करायला लावलं. 8वीत तो होता, तो शिकणं शक्य नव्हतं, ठराविक पद्धतीनं तो हे सगळं करतो. त्याच्या आईला तर वडिलांनी टाकलं होतं हा मुलगा मतिमंद आहे म्हणून. मग तिचं बेळगावला माहेर, ती बेळगावला येऊन राहिली होती, तर तो पुढे जाणं शक्य नव्हतं. IQ म्हणजे कमीच होता त्याचा, पण विशिष्ट पद्धतीनं त्याला ट्रेनिंग देऊन हे सगळं तो करतो. आणि आज तो मुलगा महिन्याला 40,000 रुपये मिळवतो. त्यांनी आईनं आणि त्यानं मिळून 6-7 दुकानं काढलेत तसली. आणि तो तुम्हाला पॉसिबल कोणतरी, त्याला नाही, कारण तो तेवढे पेपर मोजून देतो, ते झेरॉक्सचा काय तो नंबर बघतो, तेवढं तो ह्या देतो आणि तेवढे पैसे घेतो, तेवढ्या मागे त्या वर्करला एवढे पैसे, असं त्याचं सगळं गणित ठरलेलं आहे. आणि तेवढं त्याला तेवढंच ट्रेनिंग दिलेलं आहे. लक्षात सुद्धा आता येत नाही की तो मुलगा मतिमंद आहे, म्हणजे त्याला सगळी लाईफ स्किल शिकवली ठरवून. लक्षात आलं. म्हणजे इथे सुद्धा क्रिएटिव्हिटी आहे. आणि मग तुमचं मूल जर हुशार असेल तर त्याला फक्त त्याचं EQ SQ वाढवा ना. पूर्वी काय व्हायचं, आता हे शेवटचा हा बोलते आणि थांबते, मी हा विषयावर किती बोलू शकते. तर पूर्वी काय व्हायचं, पूर्वीच्या समाजामध्ये काय व्हायचं की मुलं अनेक लोकांबरोबर वाढायची. त्या मुलांना काय, आणखीन एक मुद्दा आहे की एखाद्या बाबतीमध्ये एखाद्या बाबतीतली बुद्धिमत्ता ही दुसऱ्या बाबतीतला दोष ठरू शकते. आता मला ड्रायव्हिंग, हे हायवेला ड्रायव्हिंग करायला डॉक्टर देत नाहीत, म्हणजे माझा नवरा मला हायवेला ड्रायव्हिंग करायला देत नाही का, तर ते म्हणतात सिनरी दिसली आणि कविता सुचली.
तर गाडी खड्ड्यात घालशील. म्हणजे मी गाडी चालवायला नालायक आहे, हो ना. कारण सतत एक म्हणजे एक विशिष्ट गोष्ट तीच पुन्हा पुन्हा करणं हे मेरे बस की बात नाही, मला जमत नाही. कारण मी राईट ब्रेन डॉमिनंट आहे. तर त्याच्यासाठी ते सतत एकच प्रकारची गोष्ट करत राहण्याची एक क्षमता लागते. ती मला हायवेला लॉंग ड्राईव्हला मला जमत नाही. मी तिथे नालायक असेल. दुसरी गोष्ट, पण मी बाकी कुठल्या तरी बाबतीत आहे ना लायक. दुसरी गोष्ट, मला एका बाबतीतला गुण दुसऱ्या बाबतीत कसा दोष होतो. मी सेन्सिटिव्ह आहे. मला दुसरा माणूस माझ्याकडे जो येतो त्याचं दुःख मला लगेच कळतं. ही इंटरपर्सनल पण बुद्धिमत्ता आहे आणि मला ते लगेच कळतं की ह्याला काय वाईट वाटत असेल, आता आपण काय करूया, आणि ते निवारण करण्याचा मी प्रयत्न करते. माझी सेन्सिटिव्हिटी सायकोलॉजीसाठी अत्युत्तम आहे. पण समजा मी ऑन्कॉलॉजिस्ट झाले असते, म्हणजे कॅन्सर सर्जन वगैरे झाले असते, एक तर मी कदाचित पास झाले असते, पण मी चांगली ऑन्कॉलॉजिस्ट बनूच शकणार नाही. कारण हा माणूस मरणार आहे हे माहीत असून किमोथेरपी दे, रेडिओथेरपी दे आणि काहीतरी कर, आणि त्याची खात्री नाही. तो बरं, मला कसं आता हे मी काम करते ना, ह्याच्यात मला खूप आनंद मिळतो. मी हे केलं, मी ह्याला मार्गी लावला, मी त्याचं अमुक केलं, हे मला तुम्हाला सांगताना पण आनंद होतो. पण मला ह्याच्यात खात्री नाहीये, तर मला उलट वाईट वाटायला लागेल. त्याच्या हा मेला, आता हा मरणार, आपल्याला माहिती आहे हा मरणार आहे, ह्याच्या बायकोचं काय, ह्याच्या पोरांचं काय, कसं काय करतील, कसं काय. हे सायकोलॉजीला ठीक आहे. हो, कॅन्सर मी जर कॅन्सर सर्जन असेल तर चांगलं एक आहे. मला एक तर ते पैसे सुद्धा घेवणार नाहीत. कारण मला वाटेल की तो मरणार आहे माहिती आहे तरी कसले पैसे घेतले, पण पैसे न घेऊन पण चालणार नाही, कारण त्याला ट्रीटमेंट दिलेली असते. म्हणजे एक तर मी सगळं सोडूनच दिलं असतं. तिथे मी नालायक ठरले. म्हणजे तुमच्या मुलामध्ये इतर सुद्धा जे गुण आहेत त्याला योग्य क्षेत्र निवडायला पाहिजे. तो बुद्धिमत्तेचा कॉम्बो आणि इकडचं क्षेत्र हे एकत्र केलं की बास, बाकी काही करायचंच नाही आपल्याला. आता EQ SQ बद्दल थोडस बोलते आणि थांबते. मुलांचं काय व्हायचं की म्हणजे एकत्र कुटुंब पद्धतीत किंवा चाळीत वाढायची मुलं किंवा अनेक म्हणजे मोठ्या समाजात जी वाढायची, तर मायाळू आजी, एखादा गमत्या दादा, कडक काका, भीती वाटली तरी प्रेमळ आजोबा किंवा कजाक काकू, रसिक वहिनी आणि हे करणारी कलासक्त ताई, अशा सगळ्या माणसांशी त्यांचे संबंध यायचे. आणि वेगवेगळ्या वयाची, नशिबाची, विचारांची, वेगवेगळ्या क्षमतांची, वेगवेगळ्या स्वभावांची अशी सगळी माणसं दिसायची. मला मार्क कमी पडले, मला समजा गणितात 60 मार्क पडले, 100 मार्क मिळवणारा पण दिसायचा आणि नापास होणारा पण दिसायचा. तेव्हा आपोआप मी निदान पास तरी झालो ह्याच्याबद्दल कृतज्ञता असायची. आणि असं असू शकतं, याच्यामुळे आता जे मुलांना फ्रस्ट्रेशन येतं ते यायचं नाही. म्हणजे कृतज्ञता वाटायची की मला हे जमतंय आणि ह्यालाही जमत, पण मला जमत नाहीये तशी न जमणारी पण अनेक आहेत. शिवाय मला हे जमत नाही पण मला ते जमतंय. एखाद्या मुलीला गणित जमत नसेल पण ती म्हणेल की मला गणित नाही जमत पण मला गाणी छान म्हणता येतात. तर हे सगळं मुलांना समजून त्यांचा आपोआप आत्मसन्मान वाढीला लागायचा. शिवाय फायदेशीर देवाणघेवाण करायला सुचायचं. म्हणजे तू मला जरा चित्र काढून दे आणि मी तुला अमुक करतो, मी तुला गणित सोडवून दाखवतो, किंवा तू मला हे करून दे. मुलं एकमेकात म्हणजे कामांची वाटणी व्हायची, सण दणक्यात साजरे व्हायचे, पुढच्याला ठेच मागचा शहाणा या नात्या म्हणजे ह्यानं भरपूर शहाणपण अंगी मुरायचं. नियतीच्या सुद्धा अजब लीला बघायला मिळायच्या. म्हणजे माझ्या आजोळी खरोखरच अत्यंत हुशार असलेला एक मुलगा झाडावरनं खाली पडला आणि नंतर तो मतिमंद झाला. मग त्याला दुकान काढून दिलं होतं. मग हे सुद्धा बघायला मिळायचं. आणि मग त्याच्या बाबतीत जर हे घडू शकतं तर ठीक आहे, मी निदान तसा तरी नाही ना झालो, ह्याच्याबद्दल कृतज्ञता मनात दाटून यायची. तर
एकंदर नियतीच्या अजब लीला, असुरक्षितता, पराधीनता याचाही मुलं स्वीकार करायला शिकायची. आणि मग आत्तासारखं वैफल्य येत नसे त्यांना, की आता मुलं काही करतात, मिळाली ती नोकरी, मिळाली ती छोकरी, मिळाली नाही म्हणून आत्महत्या करतात, हवी ती गाडी दिली नाही, हवा तो मोबाईल दिला नाही म्हणून वाटेल ते म्हणजे पळून जाणं, आत्महत्या करणं, गुन्हेगारी करणं, पैसे चोरणं, काही करतात. तर हे सगळं पूर्वी होत नसे, कारण त्यांना वैफल्य येत नसे. तर कृतज्ञता म्हणून मी जे आता मायकेल जॅक्सनचं उदाहरण सांगते. मायकेल जॅक्सनकडे काय नव्हतं, तर पालकांनी एक म्हणजे मनगंगेच्या प्रवाहात उतरायला पाहिजे स्वतः आणि जमत नसेल तर काठाकाठाने पोहायचं. आणि हे काठ आहेत आत्मज्ञानाचे, आत्मभानाचे आणि भारतीय तत्वज्ञानाचे. तर भारतीय संस्कृती हे शिकवते जे मायकेल जॅक्सन शिकला नव्हता. मायकेल जॅक्सनकडे काय नव्हतं, मायकेल जॅक्सनकडे तर सगळंच होतं. म्हणजे त्याच्याकडे पैसा होता, दैवी आवाज होता, नृत्यकला होती, सगळं होतं. पण बघा पुन्हा न्यूनगंड, त्याला ते नाकावर 17 शस्त्रक्रिया त्यानं करून घेतल्या. म्हणजे त्याच्यामुळे आवाजात फरक पडू शकेल ह्याची भीती असताना सुद्धा त्यानं त्या केल्या. ते नाक काय ते टोकदार वरती त्याला पाहिजे होतं. मग त्याच्यानंतर त्याचा रंग त्याला आवडत नव्हता. मग त्याच्यासाठी आणि एवढं इथे तो भारतात आला ना, म्हणजे किती अफाट लोकप्रियता त्याच्याकडे होती, किती अफाट लोकप्रियता की तो भारतात आला तेव्हा 3 विमानात ते सगळे लोक आणि सामान भरून आलं होतं. तो नाचला तर असे टीव्हीवर मी बघितलं, अशा मुली मृच्छित पडत होत्या आणि असलं सगळं. म्हणजे इतके त्याच्यावर प्रेम करणारे लोक, अफाट कार्यक्रमांना गर्दी. त्यानं काय ते आवाहन केलं, स्टेजवर जाऊन त्या पोरी त्याच्याबरोबर म्हणजे काही मुली नाचत होत्या, तर एका मुलीला त्याचा स्पर्श झाला म्हणे. मायकेल जॅक्सनचा स्पर्श झाला नाचताना. प्रेक्षकातल्या काही मुली वरती स्टेजवर बोलावल्या होत्या. त्याचा स्पर्श झाल्यावर मेलीनं 8 दिवस आंघोळ नव्हती केली. तो स्पर्श जपून ठेवायला, इतकी अफाट लोकप्रियता. पण शेवटी डिप्रेशन मध्ये जाऊन गेलाच. कारण कृतज्ञता आणि स्वीकार प्रत्येक, त्याला जर हे भारतीय तत्वज्ञान कळलं असतं की स्वीकार प्रत्येक न्यूनाचा आणि कृतज्ञता प्रत्येक असण्याची, तर आपल्या दैवी देणगीबद्दल त्यानं कृतज्ञता व्यक्त केली नसती. आणि मग असे ना रंग काळा आणि असे ना नाक बोजड ह्याचा त्याला स्वीकार झाला असता. आणि हे जर झालं असतं तर तो डिप्रेशन मध्ये गेला नसता. मुलांवर कॉमेंट करताना एक गोष्ट लक्षात घ्या की इंदिरा गांधी 64 वर्षाची असताना त्या गेल्या, 18 वर्ष पंतप्रधान. असं व्यक्तिमत्व की जगातल्या 10 व्यक्तिमत्वामध्ये इंदिरा गांधींचं व्यक्तिमत्व उत्तम म्हणून म्हटलं जात होतं. पण मरायच्या आधी फक्त हे सगळं डॉक्युमेंटेड आहे, म्हणजे हे लिहिलेलं आहे, मी माझ्या मनातलं सांगत नाही. 15 दिवस त्यांनी आधी व्यक्त केलं होतं की त्यांची आत्या म्हणजे काय त्यांची तुलना होणार नाही, काँग्रेसमधला एकमेव पुरुष म्हणत होते त्यांना. तर 18 वर्ष त्यांनी पंतप्रधानकी गाजवली. आणि त्या इंदिरा गांधीला त्यांच्यावर केलेली कॉमेंट लहान असताना की इंदिरा ही मूर्ख आणि कुरूप आहे असं ती विजयालक्ष्मी पंडित म्हणायची. तर शांतिनिकेतन मध्ये असताना एका जर्मन मुलानं त्यांना म्हटलं, तू किती सुंदर आहेस. तर म्हणे काय नाही, मला खुश करायला म्हणतोयस, मला माहितीये मी कशी आहे. तर ते त्यांच्या डोक्यात पक्क बसलं होतं की मी कुरूप आहे आणि माझं नाक ते काय ते गरुडासारखं आहे आणि मी मूर्ख आणि कुरूप आहे. आता हे इंदिरा गांधीच्या मरायच्या आधीच, म्हणजे 18 वर्ष पंतप्रधानकी झाल्यानंतर मरायच्या आधी, म्हणजे त्या वयाला 64व्या वर्षी जर तिच्या डोक्यात राहू शकतं, तर तुमचं आणि माझं काय आणि आपल्या मुलांचं काय. एवढं एकच गोष्ट लक्षात घ्या कॉमेंट्स मुलांवर करताना. म्हणजे तुम्हाला जर मुलांना काही द्यायचं असेल तर त्यांना उत्तम आत्मप्रतिमा द्या, त्यांचं ब्रेन प्रोग्रामिंग उत्तम करा. ह्याच्यात एकच गोष्ट, सत्यम ब्रूयात रूल नियम, सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात न ब्रूयात सत्यम अप्रियम. म्हणजे सत्य बोला आणि प्रिय बोला, जे अप्रिय सत्य आहे ते बोलू नका. लक्षात आलं. म्हणजे एखादी मुलगी रेखीव आहे,
देखणी आहे, तिला चित्रकला चांगली जमते, अभ्यासात हुशार आहे, पण ती सावळी आहे. तर ती सावळी आहे हे कशाला बोलायचं? ते सत्य आणि प्रिय, कारण ते अप्रिय सत्य आहे. तर ती प्रिय आहे म्हणजे ती तिला प्रिय सत्य काय आहे त्याच्यातलं तेवढंच बोला ना. लक्षात येते का? तर हे जेव्हा तुम्ही बोलता त्यावेळेला त्यांची आत्मप्रतिमा किंवा त्यांचं ब्रेन प्रोग्रॅमिंग उत्तम होतं आणि मग ती सुखावतात आणि सुखावलेला मेंदूच काहीतरी करू शकतो. तर त्यांना त्यांचं ब्रेन प्रोग्रॅमिंग मुलांचं उत्तम करणं आवश्यक आहे. 1ली ते 4थी पर्यंत सगळीच मुलं 90-99% मार्क 98% मिळवतात. पालकांना उत्साह असतो, पोर्शन थोडा असतो, सगळं रिपीट करून घेता येतं. सगळ्याच मुलांना सगळीच मुलं जिनियस वाटतात. 1ली, 4थी, 7वी आणि 10वी हे टप्पे आहेत. तर 4थीला मात्र ऍप्लिकेशन सुरू होतं. लक्षात घ्या, ऍप्लिकेशन सुरू होतं म्हणजे 2 अधिक 3 5 हे कळतं. पण ऍप्लिकेशन म्हणजे काय? ह्यानं 2 आंबे आणले, ह्यानं 3 आणले, त्यानं 5 आणले आणि ह्यानं 2 आणले आणि 5व्या मुलानं 6व्या मुलानं काहीच आणलं नाही. तो टोटल झाले किती आणि मग प्रत्येकाला मिळतील किती, सगळ्याची बेरीज करायची आणि त्याला 6ने भागायचं, 5ने नव्हे, कारण एकानं आणले नाहीत पण तो मुलगा आहे. तर हे ऍप्लिकेशन झालं. हे 4थीत सुरू होतं. 7वी मध्ये काय सुरू होतं? तर बीजगणित सुरू होतं, म्हणजे कॉन्क्रीट टू ऍब्स्ट्रॅक्ट. A+B हे समजायला पाहिजे ना. तर ते सुरू होतं, म्हणजे बीजगणित सुरू होतं. आता तिथे जर कन्सेप्ट पक्के नसतील तर मुलांचे मार्क कमी होतात. 4थीला मतिमंदत्व असलं तर लक्षात येतं. त्यात नंतर मात्र कन्सेप्ट तुमचे पक्के नसले तर 7वी नंतर मुलं मार्क कमी पडायला सुरुवात होते. पण मग पालक काय, कसं बसं 4थी ते 7वी पालकांच्या उपायाने रेटता येतं. म्हणजे ट्युशनला घालणं, अभ्यासाचा वेळ वाढवणं, शंखपुष्पीच्या बाटल्या तोंडात रित्या करणं, ह्या उपायाने रेटता येतं. पण 7वी नंतर 8वी पासून मात्र पोर्शन प्रचंड वाढतो, शाखा वाढतात. आई बापांना तेवढा, ते सुद्धा जरा वय झालेलं असतं, त्यांना शिकवता येत नाही आणि कन्सेप्ट पक्के नसले तर पुढे रेटता येत नाही आणि म्हणून मार्क कमी होतात. मग कन्सेप्ट पक्के करून घ्यायला पाहिजेत. हे सगळं तुम्ही समजून घ्यायला पाहिजे मुळात तेव्हा. आणि तुम्हाला समजत नसलं तर कोणाची तरी मदत घ्या. दुसरी गोष्ट, मुलं तुमचं तंतोतंत पालन करत असतात, तुम्हाला बघून वागत असतात. तर तुम्ही जर इकडे तिकडे वेळ फुकट घालवत असाल, तुम्ही कमी अभ्यास करत असाल किंवा वाचतच नसाल, तर पोरं, तुम्ही टीव्ही बघत असाल तर मुलं कशाला बघतील? ती सुद्धा कार्टून बघतच बसणार. आई जर दुपारचं सिरियल सोडत नाही तर पोरं पण तेच करणार. तुम्ही चांगलं रोल मॉडेल बनण्याचा प्रयत्न करा. इमोशनली इंटेलिजंट पेरेंट बनण्याचा प्रयत्न करा. लक्षात आलं? बरं, बोलण्यासारखं भरपूर आहे पण आता मी शेवटाला येते. साऱ्याच कळ्यांना जन्मसिद्ध हक्क आहे फुलण्याचा. एक सांगते की प्रत्येक मुलाला काहीतरी देऊन पाठवलेलंच आहे आणि ते फक्त शोधून काढा. साऱ्याच कळ्यांना जन्मसिद्ध हक्क आहे फुलण्याचा, मातीमधला वतन वारसा आभाळावर कोरण्याचा. साऱ्याच कळ्यांना जन्मसिद्ध हक्क आहे फुलण्याचा, मातीमधला वतन वारसा आभाळावर कोरण्याचा. जन्म असो माळावरती वा शाही उद्यानात, प्रत्येक कळीला हक्क आहे फूल म्हणून जगण्याचा. जन्म असो माळावरती वा शाही उद्यानात, प्रत्येक कळीला हक्क आहे फूल म्हणून जगण्याचा. गुलाब असो कमळ असो वा कळी असो गटारातील, गुलाब असो कमळ असो वा कळी असो गटारातील, तिच्यासाठी तिष्ठत असतो एक किरण सूर्याचा. प्रत्येक कळीत तसं बघायला घेतलं ना तर प्रत्येक मूल बघा, त्याला जर तुम्ही मुक्त सोडलं ना तर ते म्हणतं की काय नाही, मी एलिझाबेथ आहे, मी अमुक आहे, मी राणी आहे किंवा मी राजा आहे. तर ही गोष्ट त्यांच्यात असते. तर प्रत्येक कळीत जागत असतो निर्धार फूल होण्याचा, दिमाखानं दिसण्याचा आणि सुगंधानं असण्याचा. प्रत्येक कळीला जन्मसिद्ध हक्क आहे फूल म्हणून जगण्याचा. धन्यवाद.